संगीत मराठी. आगामी करार चित्रपटाच्या कास्ट सोबत आम्ही नुकत्याच गप्पा मारल्या. क्रांती रेडकर, सुबोध भावे व दिग्दर्शक मनोज कोटियन यावेळी उपस्थित होते. करारच्या टीमला असे विचारले असता की ते कधी इतके वर्कहॉलिक झालेत का की आजूबाजूच्या गोष्टींची भुरळ पडलीये, तेव्हा ते काय म्हणतात. नाही, कट्यारच्या काळात नाही, पण त्याच्या आधीच्या काळात माझ्या बाबतीत असं घडलं होतं की मी एकदा 7-8 महिने खूप वेड्यासारखं काम करत होतो. म्हणजे मी दिवस रात्र काम करत होतो. 5-5 डेली सोप, नाटकाचे 20 प्रयोग आणि त्याच्यात सिनेमे असे एकत्र सगळं करत होतो. आणि माझ्या एका मित्राला मी घरी बोलवलं होतं राहायला, कारण माझी बायको 2 महिने परदेशात असणार होती. तर मी त्याला म्हटलं की 2 महिने घरी आहे, मस्त गप्पा करूया आणि धमाल करूया. तर तो बिचारा माझ्यासाठी माझ्या घरी राहायला आला आणि या 2 महिन्याच्या काळात मी फक्त त्याच्याशी अर्धा तास बोलू शकलो. तर मी घरीच नसायचो. आणि 6-7 महिन्यानंतर मी डॉक्टरांकडे गेलो. मला म्हटले काय होतं तुला? म्हटलं खरं सांगू का, तर मला काहीच होत नाही आहे. मी डेड झालो आहे. कुठल्याच भावना माझ्यापर्यंत पोचत नाहीत, इतकं काम मी करतो आहे. ते म्हणले याच्यावर औषध काही नाही आहे, 20 दिवस सक्तीची विश्रांती, एवढं एकच औषध आहे. आणि त्याच्यानंतर मग मी थोडासा ब्रेक घेतला आणि मला असं वाटतं पुन्हा माणसात आलो. पण हा अनुभव गाठीशी असल्यामुळे बालगंधर्वच्या वेळेस किंवा लोकमान्याच्या वेळेस किंवा अगदी कट्यारच्या वेळेस पण असा स्ट्रेस कामाचा कधी आला नाही. कारण तो काय पद्धतीने बाजूला काढायचा, स्वतःसाठी कसा वेळ द्यायचा, हे आधीच्या अनुभवातून शिकलेलो होतो. त्यामुळे तसा प्रकार परत नंतर कधी घडला नाही. मी खूप वर्कहॉलिक आहे. मला सारखं काम करत राहायला आवडतं. मी एखादी ठरवून सुट्टी जरी घेतली तरी मला गिल्ट येतं की अरे देवा, मला झोपायचं गिल्ट येतं. हे किती फनी आहे. आय फील गिल्टी. रात्र झाली, शिव आपल्या आता झोपायचं, असं होतं मला. सो मला ह्या बाबतीतचं गिल्ट आहे, येस. पण एक खरंच सुबोध जसं म्हणाला, तेव्हा एक असा एक काळ होता जिथे आय थिंक त्या सिमिलर काळात आम्ही सगळीच लोक खूप काम करत होतो. आणि मी बॅक टू बॅक शोज करत होते. माझी एक डेली सोप चालू होता तेव्हा हिंदीमधला, आणि त्या व्यतिरिक्त मी शिक्षणाचा याचा शूटिंगसुद्धा करत होते. आणि त्याच्यात एक मला एका दुसऱ्या हिंदी चॅनलचा एक तो दिवाळीचा मोठा नाही का सगळ्या कलाकारांना घेऊन महोत्सव होतो, त्याचं एक अँकरिंग होतं. सो मी कर्जतवरनं मुंबईत यायचे, ते शूट फिल्म सिटीला करायचे, परत कर्जतला जायचे, परत इथे यायचे. सो आणि मी जेव्हा स्ट्रगल करायचे तेव्हा बसनी ट्रेननी फिरायचे आणि रिक्षानी फिरायची खूप कमी संधी मिळायची, कारण पैसेच नसायचे. सो जेव्हा पैसे असायचे रिक्षासाठी तेव्हा रिक्षात टेप असणं खूप गरजेचं असायचं माझ्यासाठी, की टेप आहे का, रिकामी रिक्षा मिळाला तरी इट्स ओके, पण टेप आहे का, आणि मग तो टेप चालू पाहिजे. सो बैठती थी फिर भैया जरा गाना चलाव ना, मग तो म्हणायचा बंद आहे. आणि मला इतका राग यायचा ना, एकतर टेप दिसलेला मला, मग मी आधी विचारायचे टेप चालू आहे क्या, मग तो म्हणायचा हा चल रहा है, मग मी बसायचे. सो आय रिमेंबर ड्युरिंग दॅट टाइम जेव्हा मी शूटिंग करत होते की गाडी आहे, आता ड्रायव्हर आहे, सगळं आहे. मी एक दिवशी 2:30 वाजता पॅकअप केलं फिल्म सिटीतून, आणि मला माहिती होतं सकाळी माझी 7ची शिफ्ट आहे कर्जतला, आणि हे असं गेले 10 दिवस चालू होतं. मी गाडीत बसले आणि त्याला नॅचरली 2.5 तास परत प्रवास करायचा होता ड्रायव्हरला, म्हणून त्यांनी सगळ्यात आधी गाणं लावलं. आणि मी इतके जोरात ओरडले, उपेंद्र गाणं बंद करो यार. आणि मी अशी होते, आणि झपकन मला तो दिवस आठवला की मी रिक्षात ती गाणी शोधत फिरायचे. आणि आज माझ्याकडे गाणी ऐकायसाठी गाडी आहे, ड्रायव्हर आहे, माझी स्वतःची गाडी आहे, पण ती गाणी ऐकायची इच्छा नाहीये. सो आय थिंक वर्कहॉलिझम डज दीज थिंग्स टू यू. श्रीमंती, माणसाच्या आयुष्यात श्रीमंती आली की हे सगळे आजार. गप्पा टप्पा सुरू असताना क्रांती आणि सुबोधची नोकझोक पाहायला मिळाली. क्रांतीने तुला शूट दरम्यान किती त्रास दिला हे विचारले असता तिने माझ्याशी बदला घेतला असे सुबोधने सांगितले. ह्यावर क्रांती काय म्हणाली ते पहा. मी अजिबात त्रास दिला नाहीये सुबोधला. इनफॅक्ट ह्या मूवीमध्ये मला त्रास झाला आहे आणि तो सुबोधनी दिला आहे. कारण की माझी एवढी छान साधी भूमिका आहे आणि मला नेहमी उडत्या भूमिका करायची सवय आहे. त्यामुळे मी कुठेही आपली बिचारी स्क्रिप्ट घेऊन कोपऱ्यात बसलेली असायचे आणि ही दोघं म्हणजे हा आणि उर्मिला इतके दंगामस्ती करायचे आणि माझं अख्खं बेरिंग तोडायचा प्रयत्न करायचे आणि नेम धरून टेकच्या आधी काहीतरी जोक मारायचे सो दॅट माझं सगळं तुटून जावं बेरिंग. सो पण मी एकदम शातीर दिमाग माझं होतं. मी यांच्यावर बरोबर लक्ष ठेवून होते आणि मी अजिबात डिस्टर्ब नाही व्हायचे.
मग त्यात माझी भूमिका आहे ती घरात बिचारी काम करणारी. त्याच्यात ही लोक मागवायचे पिझ्झे आणि बिर्याणी. तर मला कॅरेक्टरमध्ये राहण्यासाठी मी एवढी महागडी खायला नाही पाहिजे, म्हणून मी म्हणायची नो नो आय विल नॉट ईट दिस, मला रोलमध्ये राहायचं आहे. आणि म्हणते काय नाही काय गपचूप काय नाही होत. सो बाकी सुबोध सांगेल. नाही, ॲक्च्युली किरण कुलकर्णीचं शूटिंग नंतर झालं, त्याच्या आधी करारचं शूटिंग झालं. आणि किरण कुलकर्णी, मला माहिती आहे की हा चित्रपट क्रांतीने कसा घेतला. करारमधला तिला बदला घ्यायचा होता आणि तिला असा एक रोल हवा होता की कुठेतरी बदला घेऊन हे उट्टा मी परत काढीन. सो किरण कुलकर्णी हा रोल त्यांनी भांडून घेतलेला आहे आणि तेवढ्याचसाठी घेतला आहे की त्याच्यात मी तुम्हाला त्रास देऊ शकते. रिलीज तो जरी झाला असेल तरी तो शूट नंतर झाला आहे. त्यामुळे तुम्ही कारण लक्षात घ्या की करारच्या दरम्यान तिला असं वाटतं की तिच्यावर जो काही अन्याय झाला आहे, जो काही झालेला नाही आहे, पण त्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी म्हणून तिने किरण कुलकर्णी मधले ते जे सगळे धाडसाचे प्रकार आहेत ना, ट्रक चालवणं वगैरे वगैरे, ते सगळं ती शिकली तेवढ्यासाठी की तिला त्रास देता यावा. इच्छाधारी नागिन वगैरे असल्यासारखा फील दिलाय. पण येस, हे खरं आहे. दिस इज अ व्हेरी ट्रू न्यूज. दिग्दर्शक मनोज कोटियन यांना जेव्हा विचारण्यात आले की क्रांती व सुबोध ही दोघेही दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आले आहेत, तर या दोघांनी तुमच्या दिग्दर्शनात काही ढवळाढवळ केली का, तर ते काय म्हणाले पाहूया. खरं म्हणजे सिनेमा घडवणंच हे वर्कहॉलिक फॅक्टरमध्ये येतं. ते असल्यामुळे एक चांगला सिनेमा घडवता येतं आम्हाला. हो, मी आहे सॉरी, पण सॉरी टू इंटरप्ट, मी आणि सुबोधने ठरवलं होतं सिनेमा डिरेक्ट केल्यावर की ज्यांना झोपायचं नसतं, ज्यांना ॲलर्जी असते झोपेची, चैनीचा आराम नको असतो, ज्यांना स्वतःचा सुखी जीव दुःखात घालायचा असतो, ते सगळी लोक सिनेमा किंवा स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायचे असते, ते सिनेमा दिग्दर्शन करतात. म्हटल्यावर वर्कहॉलिक, इन्स्टेड ऑफ कॉलिंग हिम डिरेक्टर, दॅट वर्कहॉलिक पर्सन केम टू सेट, हे म्हणण्यात काही अवघड जात नाही. जेव्हा या संपूर्ण टीमला चित्रपटातील गाण्यांविषयी विचारले तेव्हा त्यांना आवडणारं एक गाणं त्यांनी गुणगुणवून दाखवलं. पाहूया ते गाणं एक्सक्लुसिव्हली संगीत मराठीवर. मराठी चित्रपट सृष्टीतील अशाच गमती जमती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा YouTube चॅनल संगीत मराठी.